सम्राटने हळूच तिच्या कपाळावर किस केलं आणि हलक्या आवाजात म्हणाला, आय लव्ह यू, आय रिअली लव्ह यू. सम्राटच्या त्या प्रेमळ शब्दांनी सुहाणी पूर्णपणे भारावून गेली. तिच्या अंगावर शहारे आले, मन भरून आलं, पण तरीही ती स्वतःला सावरत तशीच शांत पडून राहिली. पुढच्या क्षणी सम्राट हळूच तिचं नाक ओढत म्हणाला, आता डोळे उघडू शकतेस मिसेस सूर्यवंशी. हे ऐकताच सुहानीने पटकन डोळे उघडले आणि डोळे उघडताच तिला सम्राट अगदी जवळ दिसला. तिच्या मनात एकदम धडधड सुरू झाली. चेहरा लाजेने लाल झाला. सम्राटच्या ओठांवर मिश्किल हसू होतं. त्याच्या नजरेत काहीतरी वेगळंच होतं. त्या नजरेची उष्णता सहन न झाल्यामुळे सुहानीने पटकन दुसऱ्या बाजूला वळून स्वतःला पूर्ण चादरीत झाकून घेतलं. तिची ही कृती पाहून सम्राट हसला. तो मागे सरकला आणि वॉशरूममध्ये गेला. इकडे सुहानीच्या ओठांवर मोठं हसू पसरलं होतं. सम्राटचे शब्द तिच्या कानात पुन्हा पुन्हा घुमत होते. मी चंद्रतारे तोडून आणीन असे खोटे वादे करणार नाही, पण एक वचन देतो. हा सम्राट सूर्यवंशी फक्त तुझा आहे आणि माझा भूतकाळ आपल्या वर्तमानावर कधीच हावी होणार नाही. त्याच्या आवाजातली ती प्रामाणिकता तिला जाणवत होती. तिच्या डोळ्यात यावेळी एक वेगळीच चमक होती. याच प्रेमासाठी ती कित्येक दिवसांपासून आसुसली होती आणि अखेर तिची ती प्रतीक्षा संपली होती. इकडे गार्डनमध्ये अनुजाने हात झटकत ठामपणे म्हटलं, हे शक्य नाही, असं म्हणत ती तिथून निघू लागली. राघव तिच्या मागे गेला आणि तिचा हात पकडत म्हणाला, का शक्य नाही? तुम्ही सियावर इतकं प्रेम करता, तिला आपलं मानता आणि सियाही तुमच्याशिवाय राहू शकत नाही. तिच्यासाठी तुमच्यापेक्षा चांगली आई कोण असेल? अनुजाने कठोर आवाजात उत्तर दिलं, सियावर प्रेम करते म्हणजे तुमच्याशी लग्न करेन असं नाही. काही क्षणाचं प्रेम आणि आयुष्यभराचं नातं यात खूप फरक असतो आणि मला लग्न करताच एका मुलीची आई व्हायचं नाही. माझीही काही स्वप्न आहेत, काही इच्छा आहेत आणि दुसऱ्याच्या मुलांवर आयुष्यभर प्रेम करणं इतकं सोपं नसतं. राघवला तिच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. तो चिडून म्हणाला, अनुजा, पण ती मध्येच बोलली, हो, मी नकार देते. मला एका मुलाचं ओझं उचलायचं नाही. हे ऐकताच राघवचा राग अनावर झाला. तो म्हणाला, बस, खूप झालं. मी तुम्हाला काय समजलं होतो आणि तुम्ही काय निघालात? माझ्या सियाला ओझं म्हणण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाही आणि आजपासून माझ्या सियाच्या जवळ सुद्धा येऊ नका. असं म्हणत तो रागाने तिथून निघून गेला. अनुजा तिथेच बसली, चेहरा हातात लपवून रडू लागली. हुंदके देत ती स्वतःशीच बोलली, का देवा, प्रत्येक वेळी माझ्याबरोबरच असं का होतं? आधी सम्राट आणि आता सिया, जिच्यावर मी मनापासून प्रेम करते, तिलाही माझ्यापासून दूर केलंस. मी काय चूक केली आहे? ती पुढे म्हणाली, मी सियाची आई कशी बनू? माझ्या स्वतःच्या आयुष्याचाच काही भरवसा नाही. 2 क्षणाचा आनंद देऊन तिच्या आयुष्यात कायमचं दुःख कसं देऊ? ती खूप वेळ तिथेच बसून रडत राहिली. तिचं दुःख ऐकायला, समजून घ्यायला तिथे कोणीच नव्हतं. इकडे सम्राट ऑफिससाठी तयार होत होता. तो वॉशरूममधून बाहेर येण्याआधीच सुहाणी खोलीतून निघून गेली होती. सम्राटला सगळं समजत होतं. तो टाय बांधत म्हणाला, पागल आहे ही. आधी मला त्रास द्यायची, आता माझ्यापासून पळते. इतक्यात त्याचा फोन वाजला. ऑफिसमधून कॉल आला होता. सम्राटने फोन कानाला लावत म्हटलं, हो, मी येतोय. मीटिंगची सगळी तयारी करून ठेवा. काही वेळातच तो ऑफिसला निघून गेला. सुहाणी एकदाही त्याच्यासमोर गेली नाही. त्याचा हा अचानक बदललेला इतका रोमॅन्टिक स्वभाव पाहून ती स्वतःच आश्चर्यचकित झाली होती. दिवस गेला, संध्याकाळ झाली. इकडे अनुजाच्या शब्दांनी राघव पूर्णपणे खचला होता. आयुष्यात पहिल्यांदाच त्याने कोणावर प्रेम केलं होतं आणि पहिल्याच वेळी त्याचं मन तुटलं. आज तो क्लिनिकलाही गेला नव्हता. त्याची आई कित्येक वेळा विचारत होती, अनुजाशी बोललास का? नाही बोललास तर कधी बोलणार? पण राघव प्रत्येक वेळी विषय टाळत होता. तो आपल्या खोलीत गेला, दरवाजा बंद केला आणि बेडवर आडवा झाला. त्याची नजर बाजूला झोपलेल्या सियावर पडली. तिला पाहून त्याचं मन भरून आलं. तो तिच्या जवळ बसला आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत हळूच म्हणाला, बहुतेक आईचं प्रेम तुझ्या नशिबात नाहीये बेटा. तेवढ्यात त्याला अनुजाचे शब्द आठवले, मी दुसऱ्याच्या मुलाचं ओझं उचलू शकत नाही. क्षणातच राघवचा राग उसळला. तो चिडून म्हणाला, आय हेट यू अनुजा. माझी सिया ओझं नाही आहे आणि आज नंतर मी तुझा चेहराही पाहणार नाही. संध्याकाळ सरली. रात्रीचे 8 वाजले. सूर्यवंशी हाऊसमध्ये सगळे हॉलमध्ये बसून गप्पा मारत होते.
फक्त सम्राट अजून आलेला नव्हता आणि तो एवढ्या लवकर घरी येईल असं कुणालाही वाटलं नव्हतं. सुहानी ही सगळ्यांसोबत बसली होती. ती आणि कनिका गप्पांमध्ये रमल्या होत्या. सुहानीला वाटत होतं नेहमीप्रमाणे सम्राट उशिराच येईल, त्यामुळे ती निर्धास्त होती. पण सगळ्यांच्या अपेक्षेच्या उलट आज सम्राट वेळेआधीच घरी आला. सगळे त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले, जणू काही त्यांनी भूतच पाहिलंय. पण सगळ्यात जास्त आश्चर्य सुहानीला वाटलं. सम्राटची नजर सुहानीवर स्थिरावली. पिंक रंगाची साडी, मोकळे केस, चेहऱ्यावर अलगद येणारी केसांची एक बट, कपाळावर छोटीशी बिंदी, ओठांवर हलकी पिंक लिपस्टिक आणि त्याहूनही सुंदर तिचे गोरे गाल, जे त्याला पाहताच गुलाबी झाले होते. सम्राट तर पूर्णपणे तिच्यात हरवला. तो पापणीही न लावता तिलाच पाहत होता. त्याची ही अवस्था पाहून सुहानी थोडी गोंधळली. घरातले सगळेही त्यालाच पाहत होते. मात्र सम्राटला आता काहीच फरक पडत नव्हता. कनिका त्याला चिडवत म्हणाली, "काय भैया, आजकाल फार लवकर ऑफिसमधून येऊ लागलायत. आधी तर रात्रीपर्यंत गायब असायचात. काय झालं आहे तुम्हाला?" सुहानी मनात म्हणाली, "ही कनिका पण ना काहीही बोलते." सम्राट अगदी सहजपणे म्हणाला, "आधी वाट पाहणारा कोणी नव्हता आणि मला नाही आवडत की माझी बायको माझी वाट पाहत उपाशी बसावी." असं म्हणत तो सुहाणीच्या जवळ येऊन बसला. मग तो हसून तिच्याकडे पाहत म्हणाला, "बरोबर बोललो ना मिसेस सूर्यवंशी?" सम्राटचं हे बोलणं ऐकून सगळ्यांच्या ओठांवर मंद हसू उमटलं आणि सुहाणी, ती तर लाजेने अगदी लाल बुंद झाली होती. ती लगेच उठली आणि तिथून थेट आपल्या खोलीत धावत गेली. सम्राट मनातच हसत म्हणाला, "आता कशी वाचशील मिसेस सूर्यवंशी?" सुहाणी खोलीत जाऊन जोरजोराने श्वास घेऊ लागली. आपली वाढलेली धडधड शांत करण्याचा प्रयत्न करत होती. ती स्वतःशीच पुटपुटली, "हे देवा, यांना काय झालंय? कुठेही काहीही बोलायला लागलेत. आधीचे रागीटच बरे होते." ती अजूनही बडबडत होती तेवढ्यात दार उघडलं आणि सम्राट आत आला. तो आत येताच सुहानीने लगेच उशी उचलून त्याच्यावर फेकली आणि चिडून म्हणाली, "तुम्ही वेडे झाले आहात का? बाहेर काय बोलत होतात तुम्हाला माहित आहे का? मला किती लाज वाटली. असं कोण करतं?" सम्राटने उशी बाजूला ठेवत हसत म्हटलं, "माझं एकच तत्व आहे, जे मनात तेच ओठांवर. जेव्हा मी सगळ्यांसमोर तुझ्यावर राग काढू शकतो, तेव्हा प्रेमही दाखवू शकतो." असं म्हणत त्याने तिला कमरेतून पकडलं आणि अगदी जवळ ओढलं. त्याच्या त्या स्पर्शाने सुहानी थरथरली. तिचा श्वास वेगाने चालू लागला. ती पटकन त्याच्यापासून दूर झाली. पण सम्राट आज मागे हटणाऱ्यांपैकी नव्हता. त्याने पुन्हा तिला जवळ ओढत विचारलं, "काय ग, एवढं दूर का पळतेस? मला काटे लागले आहेत का?" तो तिला अगदी आपल्या छातीशी बिलगवत म्हणाला. तिच्या पाठीवरचा त्याचा हात घट्ट झाला. सुहाणीचे गाल आणखीन लाल झाले. ती काहीच बोलू शकली नाही. फक्त नजर खाली घालून उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर उमटणारे लाजेचे भाव, संकोच, हे सगळं पाहून सम्राट तिच्यावर अजूनच फिदा होत होता. तो हळूच तिच्या जवळ जात म्हणाला, "बोल ना, मला काटे लागले आहेत का?" सुहानी हलक्या आवाजात म्हणाली, "मला नाही माहीत." सम्राटने तिचा चेहरा आपल्या हाताने वर केला आणि हसत म्हणाला, "मग माहीत करून घे, मी हजर आहे." असं म्हणत तो तिच्या ओठांकडे झोकू लागला. पण पुढच्या क्षणी सुहानीने त्याला ढकलत म्हटलं, "तुम्ही ना आधीचेच चांगले होते." असं म्हणत ती पटकन खोलीतून बाहेर पळाली. सम्राट तिच्याकडे पाहत हसला आणि म्हणाला, "पागल आहे ही मुलगी." दुसऱ्या बाजूला अनुजा आपल्या खोलीत उदास बसली होती. राघवचे शब्द तिच्या कानात अजूनही घुमत होते. "मी तुम्हाला काय समजलो होतो आणि तुम्ही काय निघालात? माझ्या सियाला ओझं म्हणण्याचा काही अधिकार नाही तुम्हाला." तिचे डोळे रडून सुजले होते. चेहऱ्यावर सुकलेल्या अश्रूचे डाग होते. ती बेडला टेकून बसली होती आणि खोलीतील लाईट वारंवार बंद चालू करत काहीतरी खोल विचार करत होती. इकडे राघवलाही झोप येत नव्हती. त्याच्या मनातही फक्त अनुजाच होती. कितीही प्रयत्न केला तरी तो तिला विसरू शकत नव्हता. तोही बेडला टेकून बसला होता आणि लाईट चालू बंद करत होता. इकडे सुहाणी सम्राट पासून पळत पळत थेट किचनकडे गेली. सम्राटसाठी जेवण गरम करायला. किचनमध्ये आधीच आराधनाजी आणि कणिका होत्या. सम्राटचा बदललेला स्वभाव पाहून आराधनाजी खूप आनंदी होत्या. त्या मनोमन म्हणाल्या, "देवा, माझा सम्राट असाच हसत राहू दे. कित्येक दिवसांनी त्याच्या चेहऱ्यावर आनंद पाहिलाय मी. पण हे सगळं सुहानीमुळेच झालंय. तिने माझ्या मुलाला अंधारातून बाहेर काढलं.
देवा, फक्त इतकीच प्रार्थना आहे, हे दोघं नेहमी असेच हसत राहोत, त्यांचं प्रेम असंच कायम राहो. जसजशी आराधनाजी बोलत होत्या तसतसं कणिकाच्या मनात अनुजाचा विचार येत होता. तिला चांगलं माहीत होतं, जर अनुजा सम्राटच्या नजरेत वाईट बनली नसती तर कदाचित आज सम्राट आयुष्यात पुढे जाऊच शकला नसता, किंवा तिची खरी अवस्था कळली असती तर तो पूर्णपणे तुटून गेला असता. अनुजाने योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आणि सम्राटला सावरलं. असं विचार करत ती म्हणाली, आई, मी येते थोड्या वेळात, आणि लगेच आपल्या खोलीकडे धावली. अगं, हे दूध तरी घेऊन जा, आराधनाजी मागून आवाज देत म्हणाल्या. पण तोपर्यंत कनिका निघून गेली होती. तिच्या जाण्यानंतर सुहाणी किचनमध्ये आली. तिला आराधनाजींसमोर खूप लाज वाटत होती. आराधनाजी तिची नजर काढत म्हणाल्या, अशीच आनंदी राहा बेटा, कोणाची नजर लागू नये तुला. इकडे कनिका आपल्या खोलीत आली आणि तिने अनुजाला फोन लावला. जरी अनुजाने तिला फोन करू नकोस असं सांगितलं होतं, तरी कनिका अधूनमधून तिला फोन करत असे. फोन वाजू लागला. फोनच्या रिंगने अनुजा आपल्या विचारातून बाहेर आली. तिने फोनकडे पाहिलं. कणिकाचा कॉल होता. ती मनात म्हणाली, ही मुलगी ना, किती वेळा सांगितलं आहे फोन करू नकोस, पण ऐकतच नाही. असं म्हणत तिने फोन उचलला. पण ती काही बोलण्याआधीच कनिका बोलायला लागली. किती वेळा सांगितलं आहे तुला की मला फोन करू नको, पण तू ऐकत नाहीस. हेच म्हणणार होतीस ना, ती तिची नक्कल करत म्हणाली. कणिकाचं बोलणं ऐकून अनुजाच्या ओठांवर हलकसं हसू आलं. पण ती खोटी नाराजी दाखवत म्हणाली, हो, सांगितलं ना तुला फोन करू नकोस म्हणून, पण तू ऐकत नाहीस. कणिका लगेच म्हणाली, अच्छा बाबा, सॉरी, पण आता बोल ना, कशी आहेस तू, ठीक आहेस ना? ती एकाच वेळी कितीतरी प्रश्न विचारू लागली. अनुजा काय सांगणार होती? तिची अवस्था दिवसेंदिवस बिघडत चालली होती. प्रत्येक दिवस तिला मृत्यूच्या आणखी जवळ नेत होता. ती हळू आवाजात म्हणाली, आतापर्यंत तर ठीक आहे, पुढचं माहीत नाही. तिच्या आवाजातूनच कनिकाला जाणवलं की ती ठीक नाहीये. काय बोलावं हेच तिला समजेनासं झालं. काही क्षण दोघीही शांत राहिल्या. अनुजाच्या मनात वारंवार येत होतं, एकदा तरी सम्राटबद्दल विचारावं, तो कसा आहे, आनंदात आहे ना, मला विसरला असेल ना. पण काहीतरी विचार करून ती शांतच राहिली. पण कसं, कोण जाणे. कणिकाने तिच्या मनातलं ओळखलं आणि स्वतःच म्हणाली, भैया ठीक आहेत अनुजा, आणि आता खूप आनंदीही आहे. सुहाणी वहिनी भैयावर खूप प्रेम करतात आणि त्यांच्या प्रेमाने भैया पूर्ण बदललाय. मला तर विश्वासच बसत नाही की हा तोच सम्राट आहे. म्हणजे सम्राटही सुहाणीवर प्रेम करतो? कळत नकळत अनुजाने विचारलं. कनिका काहीच बोलली नाही. अनुजा हलकसं हसली. तुझ्या शांततेतूनच मला माझं उत्तर मिळालं कनिका. तुला वाटतंय ना की तू मला सांगशील की सम्राट आपल्या बायकोवर प्रेम करतो आणि मला वाईट वाटेल? पागल आहेस तू. मी तर नेहमीच सम्राटच्या आनंदासाठीच प्रार्थना केलीये. तो त्याच्या जीवनसाथी सोबत खुश आहे. मला अजून काय हवं? त्याच्या आनंदासाठीच तर मी त्याच्यापासून दूर गेले. आता तरी मी शांतपणे मरू शकेन. तिचे शब्द ऐकून कनिकाचं मन भरून आलं. ती रडत म्हणाली, तू इतकी चांगली का आहेस अनुजा? किती प्रेम करतेस तू भैयावर. तुझ्या जागी कोणी दुसरं असतं तर? पण नाही, तू स्वतःपेक्षा आधी भैयाचा विचार केलास. त्याला काही त्रास होऊ नये म्हणून तू त्याच्या नजरेत वाईट बनलीस. तुला ब्रेन ट्यूमर आहे, ही गोष्टही तू. ती बोलतच होती तेवढ्यात काहीतरी पडल्याचा आवाज आला. कनिकाने मागे वळून पाहिलं तर तिच्या मागे सुहानी उभी होती. तिचा पूर्ण चेहरा अश्रूंनी भिजलेला स्पष्ट दिसत होतं. तिने सगळं ऐकलं आहे. ती तिच्यासाठी दूध घेऊन आली होती, पण तो ग्लास तिच्या हातातून खाली पडला होता. ती कनिकाकडे अश्रू भरल्या नजरेने पाहत होती, जणू विचारत होती, हे खरं आहे का? कनिकाने नजर खाली घातली. सुहानी 2 पावलं मागे सरकली, भिंतीला टेकली आणि हलक्या आवाजात म्हणाली, हे हे शक्य नाही. नाही, असं होऊच शकत नाही. कनिकाने घाईघाईने फोन कट केला आणि सुहानी जवळ जाऊन म्हणाली, वहिनी, सावरा स्वतःला. पण सुहानी रागात तिच्या गालावर थापड मारत म्हणाली, खोटं बोलताना तुला लाज नाही वाटली? पुढच्या क्षणी कणिका तिच्या गळ्यात पडून रडू लागली. मी काय करणार होते वहिनी, मला काहीच कळत नव्हतं. तुम्हाला आणि भैयाला एकत्र आणण्यासाठी मला हा एकच मार्ग दिसला आणि अनुजालाही तेच हवं होतं. आज मी तुम्हाला सगळं खरं सांगते, सगळं. आणि मग कनिका एक एक करून सुहानी समोर
सगळं सत्य उघड करू लागली. तिकडे सम्राट सुहाणीची वाट पाहत होता. त्याने कपडेही बदलले नव्हते. दोघांचं जेवणही खोलीतच मागवलं होतं. पण सुहाणीचा काहीच पत्ता नव्हता. कुठे गेली ही मुलगी? कोणीही इथेच ठेवून गेलीये, तो स्वतःशीच म्हणाला. इकडे जसजसं सत्य सुहानी समोर येत होतं, तसतसं अनुजा तिच्या नजरेत आणखीन उंचावत होती. अनुजाने मुद्दाम स्वतःला सम्राटच्या नजरेत वाईट बनवलं होतं, फक्त यासाठी की तो आपल्या आयुष्यात पुढे जाऊ शकेल. एकदम सुहाणीला सम्राटची आठवण येते. तिला आठवतं की अनुजाशिवाय सम्राटची किती वाईट अवस्था झाली होती. पण आज तो तिचा फक्त तिरस्कार करतो. पण जर हे सगळं सत्य सम्राट समोर आलं तर काय होईल? तो अजूनही माझ्यावर प्रेम करेल का? की मला सोडून अनुजाकडे जाईल? असे असंख्य प्रश्न तिच्या मनात घोळू लागतात. ती धमकन सोफ्यावर बसते आणि म्हणते, हे काही बरोबर नाही. जर सम्राटला सत्य कळालं तर? कनिका लगेच तिचा हात आपल्या हातात घेत म्हणाली, नाही बहिणी, भैयाला हे सत्य कधीच कळायला नको, कधीच नाही. नाहीतर तो पूर्णपणे तुटून जाईल. अनुजाची फक्त एवढीच इच्छा होती की भैया कधीच तुटू नये, म्हणून तिने हे सगळं केलं. प्लीज, तुम्हीही त्याला काही सांगू नका. स्वतःबद्दल विचार करा वहिनी, तुमच्या आयुष्याबद्दल विचार करा. तुम्हाला माझी शपथ आहे वहिनी, ऐकताय ना तुम्ही? सुहाणी काहीच बोलत नाही. ती शांतपणे तिथून निघून जाते. कणिका तिला मागून आवाज देते, पण सुहाणी थांबत नाही. कणिका मनातच विचार करते, कुठे वहिनी भावनेत वाहून जाऊन भैयाला सगळं खरं सांगतील तर नाही ना? तिकडे सम्राटचा संयम संपत चालला होता. सुहाणी अजून आली का नाही, तो मनात म्हणाला. एक काम करतो, मीच तिला घेऊन येतो, असं म्हणत तो सोफ्यावरून उठला. तेवढ्यात खोलीचा दरवाजा उघडला आणि सुहाणी आत आली. कुठे राहिली होतीस तू? तो म्हणाला. पण पुढच्या क्षणी त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर पडली. डोळे अजूनही पाणावलेले, चेहरा पूर्ण उतरलेला. स्पष्ट दिसत होतं ती खूप रडली आहे. हे पाहताच सम्राट दचकला. तो लगेच तिच्या जवळ गेला आणि तिचा चेहरा आपल्या हातात घेत म्हणाला, सुहाणी, तू ठीक आहेस ना? काय झालं तुला? कुणी काही बोललं का? माझ्याकडून काही चूक झाली का? सम्राटच्या आवाजात तिच्याबद्दलचं प्रेम आणि काळजी दोन्ही स्पष्ट जाणवत होते. सुहाणीने नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं. नको असूनही तिच्या डोळ्यातलं पाणी गालावर ओघळलं आणि पुढच्या क्षणी ती त्याच्या छातीशी बिलगली आणि जोरजोरात रडू लागली. तिच्या अशा रडण्याने सम्राट पूर्णपणे घाबरून गेला. त्याने लगेच तिला आपल्या मिठीत घेतलं आणि शांत करण्याचा प्रयत्न करू लागला. सुहाणी, मला सांग ना, काय झालं आहे? तो काळजीने म्हणाला. पण सुहाणी खूप रडत होती. एकीकडे तिला सम्राटला गमावण्याची भीती होती, तर दुसरीकडे अनुजासाठी तिच्या मनात खूप वेदना होत होती. ती फक्त सतत रडतच होती आणि सम्राट तिला शांत करत होता. सुहाणीचं रडणं त्याला अजिबात सहन होत नव्हतं. तो तिला अशा अवस्थेत पाहू शकत नव्हता. तुला माझी शपथ आहे, आता एकही अश्रू गाळायचा नाही, तो म्हणाला. हे ऐकता सुहानी थोडी शांत झाली. सम्राटने आपल्या हातांनी तिचे अश्रू पुसले आणि हलक्या आवाजात म्हणाला, आता सांग, काय झालं आहे? या डोळ्यांना इतका त्रास का देतेस? हे ऐकताच सुहाणीचं हृदय जोरात धडधडू लागलं. सांगू का खरं की नाही, हाच विचार तिच्या मनात चालू होता. क्षणभर ती थांबली आणि मग एक खोल श्वास घेत म्हणाली, काही जुन्या गोष्टी आठवल्या, बस. इतकंच बोलून ती पुन्हा त्याच्या छातीत शिरली आणि आपल्या दोन्ही हातांनी त्याला घट्ट पकडलं. जणू तिने त्याला सोडलं तर सम्राट तिच्यापासून दूर जाईल की काय, याची तिला भीती वाटत होती. सम्राटला जाणवत होतं की काहीतरी आहे. तो पुन्हा विचारणार होता, पण सुहाणी त्याच्या ओठांवर बोट ठेवत हळूच म्हणाली, काही प्रश्न नाही, काही उत्तर नाही. मला फक्त असंच तुमच्या जवळ राहू द्या. प्लीज, मला स्वतःपासून दूर करू नका. असं म्हणत तिने डोकं त्याच्या छातीवर टेकवलं आणि डोळे मिटले. सम्राटला वाटलं कदाचित काही जुन्या आठवणी असतील, ज्या तिला सांगायची इच्छा नाही. तोही तिला अजून त्रास द्यायचा नाही असं ठरवतो. प्रेमाने तिच्या कपाळावर किस करतो आणि तिला उचलून बेडवर आणतो. सुहाणी एका छोट्या मुलीसारखी त्याला बिलगलेली होती. सम्राट तिला अलगद झोपवतो, तिच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि मागे सरकत म्हणतो, गुड नाईट. पण तो उठणार इतक्यात सुहाणी त्याचा हात पकडते आणि नकारार्थी मान हलवत त्याला जाण्यापासून थांबवते. ती त्याला आपल्या जवळ झोपायला इशारा करते. सम्राट थोडा गोंधळला, पण एक गोष्ट त्याला समजली होती.
आता सुहाणीला त्याची खूप गरज आहे, म्हणून तो शांतपणे तिच्या बाजूला झोपला. सुहाणी त्याच्या छातीवर डोकं ठेवते आणि डोळे मिटते. अचानक तिला सम्राटचं वचन आठवतं. आजपासून हा सम्राट सूर्यवंशी फक्त तुझा आहे. माझा भूतकाळ आपल्या वर्तमानावर कधीच हावी होणार नाही. हे आठवताच तिच्या बंद डोळ्यातून अश्रू वाहू लागतात आणि थेट सम्राटच्या शर्टवर पडतात. सम्राट पुन्हा घाबरतो. तो लगेच तिला मिठीत घेतो आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवतो. रात्र गडद होत जाते. दोघेही एकमेकांच्या मिठीत होते. सम्राट तर झोपून गेला होता, पण सुहाणीला झोप अजिबात येत नव्हती. ती फक्त त्याच्याकडे पाहत होती. त्याला गमावण्याची भीती तिला आतून पोखरत होती. तिच्या डोळ्यातून वारंवार अश्रू येत होते. कधी ती त्याच्या चेहऱ्यावर हळूच किस करत होती, तर कधी रडत होती, कधी स्वतःहून हसत होती. तिच्या मनात दोन आवाज होते. एक म्हणत होता, "सगळं खरं सांग." दुसरा म्हणत होता, "नाही, काहीही सांगू नकोस." ती पूर्णपणे गोंधळून गेली होती. एक विचित्र घालमेल तिच्या मनात सुरू होती. तर आता सुहाणी काय करणार? ती सम्राटला सगळं खरं सांगेल का? आणि जर तिने खरं सांगितलं, तर सम्राट काय निर्णय घेईल? हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा माय फोर्थ मॅरेज. भेटूया पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला? मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.